श्री स्वामी समर्थ. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते. एखाद्याकडून अपेक्षाभंग झाल्यावर त्याच्यावर नाराज होण्यापेक्षा स्वतःवर नाराज व्हा, कारण अपेक्षा ठेवण्याची चूक आपणच केली होती. शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर उत्तर आहे आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं प्रत्युत्तर. आयुष्यात परिस्थितीला लागलेली नजर कष्टाने काढावी लागते. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त तुमच्यामुळे येते. कष्ट करणारे लोक स्पष्ट बोलायला कधी घाबरत नाहीत. जिथे तडा जाईल तिथे जोड देता आली की कुठलेच नुकसान होत नाही. नात्यांच्या गर्दीत तेच नेहमी एकटे असतात जे मनाने स्वच्छ असतात. संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी सोबत निस्वार्थ मार्गदर्शन देणारे कोणी असेल तर मार्ग नक्कीच सापडतो. अरे तुम्ही लोक दुसऱ्याला देवाचा किंवा सद्गुरूचा धीर देता, पण स्वतःचा मात्र त्यावर विश्वास नसतो. तुमच्या मनात संकल्प विकल्प उठतात. देवाने मदत केली तर बरं, नाही तर आम्हीच काहीतरी करू. पण या मुलांच्या बाबतीत असं नसतं. त्यांना आमच्यावर ठामपणे विश्वास असतो. त्यांची भक्ती निरागस आणि एकनिष्ठ असते आणि भगवंत अशाच भक्तीच्या दोरीने बांधला जातो. त्याला सर्व कामे टाकून भक्तांसाठी यावेच लागते. देवावर विश्वास कसा करावा हे या लहान मुलांपासून मोठ्यांनी शिकावे. श्री स्वामी समर्थ. बाळा, सुख दुःख हे आयुष्याचा भागच आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आम्ही सदैव तुझा हात घट्ट धरून ठेवला आहे. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. काहीतरी स्वार्थ असतो म्हणूनच लोक आपल्यासोबत राहतात, नाहीतर जीव नसलेल्या शरीराला घरचे सुद्धा जवळ ठेवत नाहीत. आपल्या आराध्य देवता आणि शक्तींवर नेहमी निसंकोच भक्ती विश्वास ठेवा. योग्य वेळी ती देवता आणि शक्ती इतकं देते की मागायला काहीच उरत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज दत्त जयंतीनिमित्त हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी शेअर केला आहे. तुम्ही जर खरंच स्वामी भक्त असाल तर तुम्ही हा व्हिडिओ 10 जणांपर्यंत शेअर करा, म्हणजे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.